शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गोंदियात दाखल होताच भर पावसात कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले असून या यात्रेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते। अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाची शिवस्वराज्य यात्रा दाखल होताच यात्रेचे स्वरूप सभेत झाले असून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार प्रफुल्ल पटेलांचा चांगलाच समाचार घेतला। तर माजी गृहमंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या परवानगीशिवाय पालकमंत्री असताना कुठलेही काम परवानगीशिवाय करू देत नसल्याचे सांगत आता आपली सुटका झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे। तर खासदार अमोल कोल्हे यांनी येणारा काळ महाविकास आघाडीचा असल्याचे सांगत तुम्ही आम्हाला 15 लाख देणार होते मात्र 1500 देत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली। तर या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून गुडू बोपचे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले। जयंत पाटलांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती। महाविकास आघाडीचं सरकार येणार काळ्या काळावरची चाय पर शुरू हुई थी सरकार काय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, बरोबर है? बात हुई थी 15 लाख की, 1500 कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ तीन वेगवेगळे पोस्टर लागतात नाही। भाईचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं, दादाचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं, विदर्भात भाऊचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येतं। इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके। भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके। आपको गद्दारी के लिए 50 होके और आदमी महीना से 1500 होके। या ठिकाणी सगळ्यांच्या जगाला एक वेगळा आनंद दिसतो आणि तो आनंद कसा माहिती आहे की तुम्हाला वाटते बरं झालं त्या राजू देवता सुटकेला झालं तुम्ही राजू देवमध्ये किती परेशान होता हे मला चांगलं माहिती जाऊन बाबा आणि पालकमंत्री होते त्यांनी मध्ये सांगितलं सांग राजू देव नाही राजू देव सर्वांच्या सुटका झाली आहे। मी तुमचे स्वतःचे नेते आहे आणि तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ऐकायला आम्ही सर्व पक्षाचे नेते त्यांनी करा तुमच्या पाठीची चांगल्यामध्ये आपल्या भागात युवकांना काम नाही ही समस्या आहे। रविकांत बोपचेंनी सांगितलं की इथल्या अडाणीच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये देखील आमच्या मुलांना स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही। म्हणजे प्रकल्प आणले कशाला? स्थानिक लोकांना रोजगार जर मिळत नसेल आणि आम्ही मालकाच्या सहभागा हातात करून काम करत असू तर मग स्थानिकांना नोकऱ्या कशा मिळणार? समजा पक्षाने यावेळेस संधी दिली तर आपण दोन संकल्प केले। दोन संकल्प एक असा की समजा आपण हमला बरोबर हमदार केला माझं जे काही मानधन असेल तो मानधन मी स्वतः उपयोग न मी माझ्या मतदारसंघातील त्यांचे आई-वडील कष्टकरी असतील, त्यांचे बीपीएल असतील, त्यांच्या मुलांच्या शालेय फीस असेल, त्यांच्या आरोग्याविषयक विषय असेल ते पूर्ण पैसे त्यांच्या शिक्षणावरती पुस्तकावरती फीस होती खर्च करणार आहे त्याची लिस्ट आपण दोन ॲम्ब्युलन्स सोडून खर्चाचा आपला मतदारसंघात आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।